आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता कामाला लागले आहे। नाशिकमध्ये सर्वच पक्षांकडून कार्यकर्त्यांच्या मेळावा बैठका या घेतल्या जात आहे। काँग्रेसकडनं देखील आज नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडनं नाशिक, अहमदनगर आणि मालेगाव शहर ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी नाशिक या ठिकाणी असलेल्या तूप साखरे लॉन्स या ठिकाणी जंगी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे। जी आहे ती तयारी देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये काँग्रेसनं हा मेळावा घेतला आहे। त्यामुळे नाशिकच्या धुळे येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं, धुळेची जागा ही काँग्रेसने जिंकली होती। त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर काँग्रेसची आता सध्याची परिस्थिती बघितली तर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरी ही एकमेव विधानसभेची जागा काँग्रेसकडे आहे आणि त्या ठिकाणी एकमेव आमदार असलेले हिरामन खोसकर हे आहे। मात्र त्यांच्यावर देखील क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। त्यामुळे या संपूर्ण नाशिकचा जर आढावा बघितला, काँग्रेसची परिस्थिती बघितली तर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जाते। सर्वाधिक जागा कोणाला मिळणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। जागा वाटपाचा प्रश्न देखील अजून अद्याप सुटला नसला तरी देखील सर्वच इच्छुकांकडून आता प्रचारासाठी त्यासोबत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून निवडणुकीस लढण्यासाठी जय्यत तयारी केली जाते। नाशिकमध्ये देखील या आढावा बैठकीमध्ये काँग्रेसचे बडे नेते असणार आहेत। या नेत्यांकडून सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन केलं जाणार आहे हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामन खोसकर हे देखील येणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यांनी देखील आजारपणाचं कारण दिलं आहे। त्यामुळे कुठेतरी हिरामन खोसकर हे आता चर्चेत आले होते। मात्र या कार्यक्रमासाठी हिरामन खोसकर हे येणार की नाही येणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। आणि हिरामन खोसकर यांच्या संदर्भात या मेळाव्यामध्ये नेमकं काँग्रेस नेत्यांपर्यंत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते नेमकं काय त्या ठिकाणी मागणी करणार किंवा त्या संदर्भात नेमकी काय चर्चा होणार हे देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारकेचे सह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।